नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वर्ग 10 च्या गणित 1 पुस्तकातील सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न। खालील एक सामायिक समीकरण सोडवा। तर हा प्रश्न परीक्षेत 2 किंवा 3 मार्क्स साठी येतो। अतिशय सोपा प्रश्न असा। आता इथं दोन समीकरण दिलेले असतात। आता ह्या समीकरणांचं करायचं काय? तर यावरून आपल्याला यांची उकल काढायची असते। उकल म्हणजे काय? तर x आणि y ची किंमत। आता ते कसं करायचं ते पहा। आधी आपण काय करून घेऊ, हे जे दोन समीकरण आहेत त्या दोन समीकरणांना आपण नंबर देऊन घेऊ। म्हणजे आता हे झालं समीकरण नंबर 1 आणि हे झालं समीकरण नंबर 2। 3a अधिक 5b बरोबर 26 हे झालं समीकरण नंबर 1। त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22 हे झालं समीकरण नंबर 2। आता आपण समीकरणांना नंबर देऊन झालं। आता करायचं काय? तर आता हे जे चल आहेत a आणि b, तर यांचे काय करायचे असते? एक तर a चे किंवा मग b चे जे सहगुणक आहे तर ते सहगुणक सारखे करायचे असते। म्हणजे आता इथं a चा सहगुणक आहे 3 आणि दुसऱ्या समीकरणात a चा सहगुणक इथं काहीच नाही, म्हणजे इथं असते a। जिथं सहगुणक दिलेला नसतो तर तिथे सहगुणक 1 असतो। म्हणजे ज्याचा कोणी वाली नाही तर त्याचा वाली हा 1 असतो। त्यानंतर b, तर b चा इथे सहगुणक आहे 5 आणि दुसऱ्या समीकरणात b चा सहगुणक आहे 5। म्हणजे आपल्याला इथं आता सहगुणक सारखे करायची आवश्यकता नाही, कारण इथं दोन्ही समीकरणात b चे जे सहगुणक आहे तर ते सहगुणक सारखे आहे। मग आता सहगुणक सारखे असल्यावर काय करायचं? तर ह्या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते। आता बेरीज कधी करायची, वजाबाकी कधी करायची? आता ज्याचा सहगुणक सारखा आहे, आता इथं b जिथं चल आहे तर त्याचे सहगुणक सारखे आहे ना, तर मग ह्या दोघांचं चिन्ह पाहायचं काय आहे? तर इथे दोघांचं चिन्ह आहे बेरजेचं। दोघांचं चिन्ह काय आहे? बेरजेचं। जर बेरजेचं चिन्ह असलं तर मग करायची वजाबाकी। काय करायची? वजाबाकी। 3a अधिक 5b बरोबर 26। त्यानंतर आपल्याला इथं करायची वजाबाकी, म्हणून इथं वजाबाकीचं चिन्ह। त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22। आता जसं आपण लहानपणापासून वजाबाकी करत आलो त्याच पद्धतीने इथं वजाबाकी करायची। आता 3a वजा a म्हणजे 3 मधून जर 1 वजा केला किती राहते? 2 राहते। तर इथं उत्तर येते 2a। त्यानंतर 5b वजा 5b, तर 5b मधून वजा 5b केले तर काय राहते? 0 राहते। त्यानंतर 26 वजा 22 किती राहते? तर 4 राहते। तर असे आपल्याला ही वजाबाकी करायची असते। आता इथं आपण वजाबाकी काय केली? कारण इथं दोन्ही चिन्ह जे आहे, दोन्ही ठिकाणचं चिन्ह हे सारखं होतं। मग आता वजाबाकी बेरीज कधी करायची ते पहा। ज्या वेळेस चिन्ह सारखे असतात, दोन्ही ठिकाणी अधिक अधिक जर असलं तर त्यावेळेस काय करायची? वजाबाकी करायची। किंवा वजा वजा असलं तरी वजाबाकी करायची। म्हणजेच दोन्ही समीकरणात जर चिन्ह हे सारखे असले, कोणाचे? ज्याचा सहगुणक सारखा आहे तर त्याचे जर चिन्ह सारखे असले तर काय करायची? दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची। आणि ज्या वेळेस चिन्ह वेगवेगळे असले, अधिक वजा किंवा मग वजा अधिक अशा पद्धतीचे जर चिन्ह असले, अधिक वजा असलं तरी त्यावेळेस काय करायची? बेरीज करायची। वजा अधिक असलं तर त्यावेळेस काय करायचं? बेरीज करायचं। त्यानंतर आता इथं आपण वजाबाकी करून चुकलाय। मग आता इथं a ची किंमत कशी करायची? तर 2a बरोबर 4। त्यानंतर हा जो 2 आहे हा डाव्या बाजूने काय आहे? गुणाकार आहे। उजव्या बाजूने गेल्यावर याचं काय होते? भागाकार। म्हणजेच a बरोबर 4 भागेला म्हणजे छेद मध्ये 2। आता 4 ला 2 नी भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, म्हणजेच आपल्याला इथं a किती मिळाला? 2 मिळाला। याला मस्त असा डब्बा भरून घ्यायचा। आता काय करायचं? a ची किंमत भेटली। आता हा a ची जी किंमत आहे ते एकतर समीकरण नंबर 1 मध्ये टाकायचं किंवा मग समीकरण नंबर 2 मध्ये ठेवायचं। दोन पैकी कुठल्याही एका समीकरणात जर आपण a बरोबर 2 ठेवलं तर b चं उत्तर हे आपल्याला सारखंच मिळतं। आता आपण काय करू? समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू। मग इथं वाक्य लिहून घ्यायचं, a बरोबर 2 हे समीकरण 1 मध्ये ठेवू। a बरोबर 2 हे आपल्याला कुठे ठेवायचं आहे? समीकरण नंबर 1 मध्ये ठेवायचं आहे। आता पहा समीकरण नंबर 1 मध्ये कसं ठेवायचं? समीकरण काय आहे? 3a अधिक 5b बरोबर 26 असं आपल्याला हे समीकरण आहे। मग आता a बरोबर किती ठेवायचं आपल्याला? 2। तर 3 a च्या ठिकाणी 2 ठेवायचे, म्हणजे 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26। 3 गुणिले 2 6 अधिक 5b बरोबर 26।
त्यानंतर हा 6 डाव्या बाजूने काय आहे अधिक आहे, हा जर उजव्या बाजूने नेला तर अधिकचं काय होतं वजा होतं, म्हणजेच 5b बरोबर 26 वजा 6. 5b 26 वजा 6 याचं उत्तर किती, 26 मधून 6 गेले किती राहते 20 राहते. आता बघा 5b पण यातील हा 5 इथं काय आहे चिन्ह काहीच नसते, म्हणजे काय असते गुणाकार असते. मग हा डाव्या बाजूने जर गुणाकार आहे तर उजव्या बाजूने गेल्यावर काय होते याचा भागाकार होतो, म्हणजेच आपल्याला काय मिळतं b बरोबर 20 भागाकार म्हणजे छेद मध्ये लिहायचा असतो 5. 20 ला 5 ने भाग जातो, 5 1 5 5 4 20 म्हणजेच b काय मिळालं आपल्याला 4 मिळालं. आता बघा आपल्याला a पण मिळाला b पण मिळाला, म्हणजेच आपल्याला ह्या उत्तरी मिळाले. मग आता वाक्य लिहून घ्यायचं, म्हणून कंसात लिहायचं a, b बरोबर. आता ह्या कंसात काय लिहायचं तर पहिले a आहे ना तर a ची किंमत लिहायची. a ची किंमत किती मिळाली होती आपल्याला 2, b ची किंमत किती मिळाली 4. ही समीकरणांची काही उकल आहे, ही समीकरणांची उकल आहे. दुसरा एक्झाम्पल, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आता दोन समीकरण कोणते आहेत त्यांना आपण काय करायचं नंबर देऊन द्यायचा आधी. x अधिक 7y बरोबर 10 हे झालं आपलं समीकरण नंबर 1. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7 हे झालं आपलं समीकरण नंबर 2. त्यानंतर काय करायचं असतं आपल्याला सहगुणक सारखे करायचे असते. आता इथं पहिल्या एक्झाम्पल मध्ये सहगुणक सारखे होते, इथं सहगुणक सारखे काय इथं 1 आहे. दुसऱ्या समीकरण मध्ये 1 चा सहगुणक 3 आहे. पहिल्या समीकरण नंबर मध्ये a चा सहगुणक 7 आहे, दुसऱ्या समीकरण मध्ये वजा 2 आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला काय करायचे आहे सहगुणक सारखे करायचे आहे. आता बघा सहगुणक कसे सारखे करायचे, आता यातील आपल्याला x चा सहगुणक सारखा करायचा की y चा सहगुणक सारखा करायचा. आता कुठलं सोपं जाते तो सहगुणक आपण सारखा करायचा. आता दोन पैकी जर समजा आपण y चा जर सहगुणक सारखा केला तर आपल्याला इथं 2 न गुणाकार करायचा असतो, म्हणजे समीकरण नंबर 1 ला किती न गुणाकार करायचा असतो 2 न. म्हणजे समीकरण नंबर 2 चा जर सहगुणक आहे तर त्या सहगुणकानं समीकरण नंबर 1 ला गुणाकार करायचा असतो, आणि समीकरण नंबर 2 ला कोण गुणाकार करायचा असतो मग जो समीकरण नंबर 1 मध्ये y चा सहगुणक आहे त्यांनी. म्हणजे इथं आपल्याला y चा सहगुणक सारखा करताना 2दा गुणाकार करायचा आहे, आणि x चा सहगुणक करताना आता किती वेळ गुणाकार करायचा ते पहा. इथं काहीच नाही, म्हणजे इथं आपल्याला किती न गुणाकार करता येतो 3 न. मग ज्या वेळेस आपण इथं 3 न गुणाकार करतो तर त्यावेळेस इथं 3x मिळतं. मग इथं जर 3x होत असेल तर इथे 3x इथे 3x, म्हणजेच आपल्याला समीकरण नंबर 2 ला कोणत्या संख्येने गुणायचं काम पडते काय नाही. त्यामुळे आपण काय करू 1 चे सहगुणक सारखे करू. आता 1 चे सहगुणक सारखे करताना काय करायचं, समीकरण नंबर 2 मध्ये 1 चा सहगुणक आहे 3, म्हणजे समीकरण 1 ला किती न गुणायचं 3 न गुणायचं. आता समीकरण नंबर 1 ला 3 न गुणल्यावर आपल्याला समीकरण नंबर 3 मिळतं. आता ते कसं पहा, x ला जर 3 ने गुणलं तर किती मिळतं 3x. त्यानंतर अधिक 7y याला जर 3 ने गुणलं किती मिळतं 7 गुणिले 3 म्हणजे 21, 7 त्रिक 21y बरोबर 10 ला जर 3 ने गुणलं तर 30 मिळतं, म्हणजे हे भेटलं आपल्याला समीकरण नंबर 3. आता 1 चा सहगुणक इथे सारखा झाला, मग नंतर काय करायचं असतं आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी. आता ह्या इथे समीकरणांची बेरीज करायची का वजाबाकी करायची, मी आधी सांगितलं तुम्हाला जर चिन्ह सारखे असले तर काय करायची वजाबाकी करायची. इथं चिन्ह सारखं आहे म्हणजे इथं चिन्ह नाही, म्हणजे इथं कोणतं चिन्ह असतं बेरजेचं चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे बेरजेचं चिन्ह आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी चिन्ह सारखे आहे, म्हणजे इथं काय करायचे आपल्याला वजाबाकी करू. मग आता वजाबाकी समीकरण 2 ओ 3 ची काय करायची आपल्याला वजाबाकी करू. आता बघा समीकरण नंबर 2 कोणतं आहे 3x वजा 2y बरोबर 7. वजाबाकी करायची आहे म्हणून इथं चिन्ह कशाचं वजाबाकीचं. त्यानंतर 3x समीकरण नंबर 3 कोणतं आहे 3x अधिक 21y बरोबर 30. आता तुम्हाला जर हे डायरेक्ट वजाबाकी करताना थोडंसं कठीण जात असेल तर काय करायचं इथले चिन्ह बदलून घ्यायचे. हे आता वजा अधिक, तर वजा अधिक काय होते वजा, त्यानंतर वजा अधिक काय होते वजा, वजा अधिक वजा,
म्हणजेच इथं तिन्ही ठिकाणी कोणतं चिन्ह झालं, वजा वजाचं. आता अधिक 3x वजा 3x हे काय होतात, कट होतात. वजा 2y आणि वजा 21y किती उत्तर मिळतं. आपल्याला जर डायरेक्ट अशी वजाबाकी नाही करता आली, हे वजा वजा नाही समजलं, काय करायचं, वजा 2 आणि वजा 21 वजा वजा आहे म्हणून काय होते, बेरीज. 21 अधिक 2 23 आणि चिन्ह कोणतं, वजाबाकीचं. म्हणजेच आपल्याला इथं उत्तर काय मिळतं, वजा 23y. त्यानंतर बरोबर 7 वजा 30, 7 वजा 30, 7 वजा 30, 30 मधून 7 काढायचे किती राहते, 23. मग आता याला चिन्ह कोणाचं, तर चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे 30, तर 30 ला चिन्ह कोणतं आहे, वजा. तर उत्तर किती मिळालं आपल्याला, वजा 23. आता वजा 23y बरोबर वजा 23. हा वजा 23 डाव्या बाजूने आहे गुणाकार, उजव्या बाजूने गेल्यावर काय होतं, याचा भागाकार. तर y बरोबर वजा 23 भागेला म्हणजे छेद मध्ये वजा 23. वजा 23 वजा 23 म्हणजे याचं उत्तर किती मिळतं, 1 मिळतं. म्हणजेच y बरोबर किती मिळाला आपल्याला, 1 मिळाला. y बरोबर किती मिळाला, 1 मिळाला. आता y बरोबर 1 हा काय करू आपण, समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता काय 1 मध्ये ठेवू, आता 2 आणि 3 याचं ठेवलं तर आपल्याला हे 3x म्हणजे दोन्ही ठिकाणी कसं x चा सहगुणक आहे. म्हणजेच आपल्याला हे समीकरण नंबर 1 मध्ये जर y बरोबर 1 ठेवला तर हे थोडंसं आपल्याला सोपं जाईल. खाली वाक्य लिहून घ्यायचं, वाक्य लिहायचं विसरायचं नाही. y बरोबर 1 हे समीकरण कसे ठेवायचं आपल्याला, 1 मध्ये. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता बघा समीकरण 1 मध्ये, समीकरण 1 काय आहे, x अधिक 7y बरोबर 10. ह्या समीकरण नंबर मध्ये, ह्या समीकरण मध्ये आपल्याला काय करायचं आहे, y बरोबर 1 ही किंमत ठेवायची आहे. मग x अधिक 7 y च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, y बरोबर 1 म्हणजे 1 ठेवायचं आहे बरोबर 10. x अधिक 7 गुणिले 1 म्हणजे मिळतं आपल्याला 7 बरोबर 10. त्यानंतर 7 काय आहे इकडे, अधिक आहे, तो उजव्या बाजूने गेला तर त्याचं काय होतं, वजाबाकी. म्हणजेच x बरोबर 10 वजा 7 म्हणजेच x बरोबर 10 वजा 7 किती, 3. तर x किती मिळाला आपल्याला, 3 मिळाला. म्हणजे आपल्याला y पण मिळाला आणि x पण मिळाला. म्हणजे आपल्याला ही झाली समीकरणांची उकल. मग आता खाली वाक्य लिहून घ्यायचं, म्हणून कंसात लिहायचं x, y बरोबर. आता बघा इथं कंसात काय लिहायचं, पण काय सांगितलं होतं मी, कशाची किंमत लिहायची आधी, x ची. x लिहिलाय ना, तर म्हणून आपण x ची किंमत लिहायची. आता इथं y आहे, x बरोबर किती आहे, 3 आहे. त्यानंतर कॉमा y बरोबर किती, 1. तर x, y बरोबर 3, 1. ही काय झाली समीकरणांची उकल. ही समीकरणांची उकल आहे. प्रश्न तिसरा, 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. काय करायचं आधी आहे, समीकरणांना नंबर देऊन द्यायचा. 2x वजा 3y बरोबर 9 हे झालं समीकरण नंबर 1. 2x अधिक y बरोबर 13 हे झालं समीकरण नंबर 2. त्यानंतर काय करायचं असतं, सहगुणक सारखा. आता पाहायचं सहगुणक सारखा आहे काय, अरे वा, इथे सहगुणक सारखा आधीच आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. त्यामुळे आता आपल्याला इथं गुणाकार करायचं काम नाही. आता त्यानंतर काय करायचं असतं, ज्यावेळेस सहगुणक सारखा होतो तर त्यानंतर काय करायचं असतं, बेरीज किंवा वजाबाकी. आता इथं काय करायचं, दोघांचं चिन्ह पाहायचं, दोघांचं चिन्ह सारखंच आहे म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची. ज्यावेळेस चिन्ह सारखे त्यावेळेस वजाबाकी, आणि ज्यावेळेस चिन्ह भिन्न असतात म्हणजे वेगवेगळे असतात तर त्यावेळेस बेरीज करायची. आता इथे दोघांची काय करायची आहे, वजाबाकी. मग इथं वाक्य लिहून घ्यायचं, समीकरण 1 ओ 2 ची वजाबाकी करू. चला तर मग आता वजाबाकी, 2x अधिक 3y बरोबर 9. वजाबाकी करायची आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13. सांगितलं होतं मी तुम्हाला काय करायचं, इथले चिन्ह हे काय करायचे, बदलून घ्यायचे. वजा अधिक म्हणजे वजा, वजा अधिक वजा, वजा अधिक वजा.
आता बघा इथं वजा झालं म्हणजे अधिक 2x वजा 2x हे काय होतात कट होतात, त्याला कट करून टाकायचं. त्यानंतर वजा 3y वजा y म्हणजेच वजा 3 वजा 1 याचं उत्तर किती मिळतं, वजा वजा आहे तर अधिक 3 अधिक 1 4 चिन्ह वजा म्हणजे इथं काय मिळतं वजा 4y बरोबर 9 वजा 13. तर 9 मधून 13 जात नाही तर मग 13 तून 9 काढायचे 4 चिन्ह मोठ्या संख्येत मोठी संख्या आहे 13 तर चिन्ह वजा म्हणजेच 9 वजा 13 किती वजा 4. त्यानंतर वजा 4 हा इकडे गुणाकार आहे, तो जर उजव्या साईडने नेला तर त्याचा होतो भागाकार म्हणजेच y बरोबर वजा 4 भागाकार म्हणजे छेद मध्ये वजा 4. याचं उत्तर किती मिळतं, जर अंश आणि छेद सारखा असला तर याचं उत्तर किती मिळत असते 1 मिळतं म्हणजेच y बरोबर 1. तर y किती मिळाला 1 मिळाला. अतिशय सोपा असं प्रॉब्लेम असते. त्यानंतर आता y बरोबर 1 हे कुठे ठेवायचं समीकरण नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये. आता आपल्याला सोपं कुठलं जाईल तर समीकरण नंबर 2 कारण इथं वजा 3y आहे इतर अधिक y आहे तर त्यामुळे आपल्याला सोपं कुठलं जाईल समीकरण नंबर 2. मग इथं खाली वाक्य लिहून घ्यायचं y बरोबर 1 हे समीकरण कसं ठेवायचं आपल्याला 2 मध्ये समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 2 कोणतं आहे 2x अधिक y बरोबर 13. y च्या ठिकाणी किती ठेवायचं आपल्याला 1 ठेवायचं आहे म्हणजे 2x अधिक 1 बरोबर 13. आता हा 1 इकडे अधिक आहे उजव्या साईडने गेल्यावर काय होते याची वजाबाकी म्हणजे 2x बरोबर 13 वजा 1. तर 2x बरोबर 13 मधून 1 गेला किती राहते 12. त्यानंतर हा 2 इकडे डाव्या बाजूने काय आहे गुणाकार आहे, तो उजव्या बाजूने गेल्यावर काय होतं त्याचा भागाकार म्हणजे x बरोबर 12 भागेला म्हणजे छेद मध्ये 2. आता 12 ला 2 ने काय करायचं भागायचं बे 1 बे बे सख 12 म्हणजे x बरोबर किती 6. तर x मिळाला आपल्याला 6. त्यानंतर काय करायचं वाक्य लिहून घ्यायचं. कसं वाक्य असतं ते कंसात x, y बरोबर आधी कशाची किंमत x ची तर x आहे 6 कॉमा y किती मिळाला 1. ही काय झाली समीकरणांची उकल, ही समीकरणांची उकल आहे. प्रश्न चौथा 5m वजा 3n बरोबर 19 आणि दुसरं समीकरण आहे m वजा 6n बरोबर वजा 7. काय करायचं समीकरणांना नंबर 5m वजा 3n बरोबर 19 हे झालं समीकरण नंबर 1. त्यानंतर m वजा 6n बरोबर वजा 7 हे झालं आपलं समीकरण नंबर 2. त्यानंतर काय सारखं करायचं असतं सहगुणक. आता m चा करायचा की n चा करायचा कोणाचाही जर सहगुणक सारखा केला तर आपल्याला गुणाकार एकच वेळा करायचा आहे इथे. आता कसं ते पहा. आता इथं m चा सहगुणक एकच आहे म्हणजे याचा अर्थ समीकरण नंबर जर 2 ला आपण जर 5 ने गुणलं तर आपल्याला इथं 5m मिळतं म्हणजे 5m सहगुणक सारखा. त्यानंतर जर आपण इथं 3n आहे म्हणजे 3 आहे आणि इथे 6 आहे. जर आपण समीकरण नंबर 1 ला जर 2 ने गुणलं तर इथं पण आपल्याला किती मिळतं 6n मिळतं. म्हणजे आपल्याला कोणाचाही सहगुणक जर सारखा केला तर गुणाकार आपल्याला एकच वेळा करावा लागेल. तर त्यामुळे आपण m चा सहगुणक सारखा करून घेऊ. आता m चा सहगुणक सारखा करायच्या वेळेस काय करायचं असतं जे समीकरण नंबर 1 आहे तर त्यामधील m चा सहगुणक किती आहे 5 म्हणजे समीकरण नंबर 2 ला कितीने गुणायचं 5 ने गुणायचं. तर वाक्य लिहून घ्यायचं. मग आपल्याला जे करायचं वजाबाकी करायची असली तर वजाबाकीचं वाक्य लिहायचं, बेरीज करायची असली तर बेरीजचं वाक्य लिहायचं. इथं गुणाकार करायचा आहे तर काय वाक्य लिहायचं गुणाकाराचं वाक्य. समीकरण 2 ला कितीने गुणा लागते 5 ने 5 ने गुणू पाहिजे गुणू गणू नाही. m ला जर 5 ने गुणलं तर 5m वजा 6 ला जर 5 ने गुणलं तर 6 पंच 30 म्हणजे 30n बरोबर वजा 7 ला 5 ने गुणलं तर किती 7 5 35 आणि चिन्ह वजा बाकीचं. कारण गुणाकार मध्ये जर चिन्ह दोन्ही ठिकाणी जर वजा वजा असलं तर येणारं उत्तर हे बेरीज मध्ये म्हणजे धन मिळतं. आणि जर दोघांचं चिन्ह जर बेरीज असलं तर तरी आपल्याला कसं मिळतं बेरीज मध्येच मिळतं. आणि जर एकाचं वजा आणि एकाचं जर बेरीज म्हणजे अधिक असलं तर येणारं उत्तर आपल्याला हे
ऋण मिळतं म्हणजे वजाबाकीमध्ये. तसंच चिन्ह जर आधी बेरजेचं आणि नंतर वजाबाकीचं तर तरी आपल्याला चिन्ह कोणतं उत्तराला वजाबाकीचं, हे लक्षात ठेवायचं, लिहून घ्यायचं. त्यानंतर आता इथं आपल्याला मिळालं वजा 35, आता 35. हे झालं आपलं समीकरण नंबर 3. आता त्यानंतर आपलं सहगुणक सारखे केले. समीकरण नंबर 1 मध्ये 5m आणि इथे पण 5m. आता काय करायचं आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी. इथं काय करायची, दोघांचं चिन्ह पाहायचं, चिन्ह काय आहे सारखं आहे म्हणजे इथं काय करायला लागते आपल्याला वजाबाकी. मग इथं वाक्य लिहून घ्यायचं, समीकरण कशाची वजाबाकी करायची आपल्याला 1 आणि 3 ची. तर समीकरण 1 ओ 3 ची वजाबाकी करू. समीकरण नंबर 1 काय, 5m वजा 3n बरोबर 19. वजाबाकी करू म्हणजे इथं वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर समीकरण नंबर 3 5m वजा 30n बरोबर वजा 35. चिन्ह बदलून घेऊ, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. ठीक आहे. आता इथं चिन्ह काय झाले, अधिक अधिक झाले म्हणजे बेरजेचे झाले. अधिक 5m वजा 5m, चिन्ह भिन्न म्हणजे याला काय करायचं डिस्कट कट. त्यानंतर वजा 3n अधिक 30n म्हणजे वजा 3 अधिक 30. उत्तर काय मिळतं, चिन्ह काय भिन्न आहे म्हणजे काय करायची वजाबाकी करायची. 30 मधून 3 गेले किती राहतात 27 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 30 आहे म्हणजे बेरजेचं म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळतं 27, धन 27 n. त्यानंतर 19 अधिक 35, 35 अधिक 19, 35 आणि 10 45, 45 अधिक 9 54. त्यानंतर 27 इकडे गुणाकार आहे, उजव्या बाजूने गेल्यावर काय होतं याचं भागाकार. मग आपल्याला n बरोबर 54 भागेला 27, 27 एक 27, 27 दोन्ही 54 म्हणजेच आपल्याला n मिळाला 2. काय करायचं असतं, n बरोबर 2 म्हणजे जी आपल्याला किंमत मिळते तर ती किंमत आपल्याला आता समीकरण 3 आहे तिथं 1 2 3. तर आता 3 पैकी कुठलं सोपं जाते त्या समीकरण मध्ये आपली ही जी किंमत आहे ती ठेवायची, n बरोबर 2. तर आता ही ठेवू आपण समीकरण नंबर 2 मध्ये. खाली वाक्य लिहून घ्यायचं, n बरोबर 2 हे समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 2 m वजा 6n बरोबर वजा 7. यांच्या ठिकाणी किती ठेवायचं आपल्याला 2 ठेवायचे म्हणजे m वजा 6 आणि यांच्या ठिकाणी 2 बरोबर वजा 7. m वजा 6 गुणिले 2 साइन दोन्ही 12, चिन्ह भिन्न आहे म्हणजे इथं काय वजाबाकी बरोबर वजा 7. हा 12 इकडच्या साइडने म्हणजे डाव्या बाजूने काय आहे वजा आहे. हा जर आपण उजव्या साइडने दिला तर याचं काय होतं बेरीज होतं म्हणजेच m बरोबर वजा 7 अधिक 12, m बरोबर चिन्ह काय भिन्न आहे म्हणजे याची होते आपली काय होते वजाबाकी. 12 मधून 7 गेले किती राहतात 5 आणि चिन्ह कोणतं तर मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 12 आहे म्हणजे चिन्ह बेरजेचं म्हणजेच ते लिहिलं काय नाही लिहिलं काय म्हणजेच आपल्याला इथं m किती मिळाला 5. चला n पण मिळाला m पण मिळाला. चल मग हे वाक्य लिहून घ्यायचं शेवटचं कंसात. आता ज्या वेळेस इथं n असला तर त्यावेळेस इथं कंसात m आणि n लिहायचा. ज्या वेळेस समीकरणांमध्ये x आणि y असला तर त्यावेळेस इथं कंसात x आणि y लिहायचा आणि ज्या वेळेस समीकरणात a आणि b असतो तर त्यावेळेस इथं a, b लिहायचा. आता इथं समीकरणात m आणि n आहे तर m, n बरोबर m ची किंमत 5, n ची किंमत 2. या काय झाल्या समीकरणांच्या उकल. ही समीकरणांची उकल आहे. याच्या आधी आपण सराव संच 1.1 मधील जो पहिला प्रश्न होता कृती पूर्ण करा. तर आपल्या चॅनलवर जे नवीन असतील तर त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जे कृती पूर्ण आहे जो आपण प्रश्न कृती पूर्णचा पाहिला होता तर त्या प्रश्नांचं जे काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो.